योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 25 आणि 26 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात या जगामध्ये असताना जेव्हा त्याचं कार्य पूर्ण होण्याची वेळ जवळ आली, तेव्हा शेवटच्या काळात त्याने आपल्या शिष्यांबरोबर केलेले हे संभाषण आहे. आणि या संभाषणामध्ये तो त्यांना पवित्र आत्म्याच्या देणगीविषयी, पवित्र आत्म्याच्या दानाविषयी सांगत आहे. कारण येशू ख्रिस्त तारण कार्य करण्यासाठी या जगात आला होता. मानवांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन क्रूसावर अर्पण करण्यासाठी तो आला होता. त्यामुळे त्याला या जगात जास्त काळ राहायचं नव्हतं. खूप दिवस, खूप वर्षे त्याला या जगात काढायची नव्हती. तर जे तारण कार्य करण्यासाठी देवपित्याने त्याला या जगात पाठवलं होतं, ते तारण कार्य पूर्ण करून त्याला परत एकदा स्वर्गात जायचं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण याच उद्देशाने तो या जगात आलेला होता. पण जर येशू स्वर्गात निघून गेला तर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, जे त्याच्या मागे मागे चालत राहिले, जे त्याला अनुसरले, त्यांचं काय? ते अनाथ होतील, पोरके होतील, त्यांचं कोणी वाली राहणार नाही. जोपर्यंत प्रभू त्यांच्यासोबत होता तोपर्यंत वेगळी गोष्ट होती. पण आता प्रभूचं क्रूसावर अर्पण होणार होतं आणि त्यानंतर लवकरच तो स्वर्गात निघून जाणार होता. मग त्यानंतर जेवढ्यांनी विश्वास ठेवला आणि जेवढे प्रभूच्या मागे मागे गेले, ते जगात अनाथ, पोरके असे होतील आणि ते होऊ नयेत म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना या शेवटच्या दिवसांमध्ये पवित्र आत्म्याचं अभिवचन देत आहे. आणि तो त्यांना सांगतोय की मी गेल्यानंतर तुम्हाला मी अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला पोरकं एकटं असे या जगात टाकणार नाही. तर मी देवपित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा पवित्र आत्मा देईल. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभूने हे वचन पूर्ण केलं. या पवित्र आत्म्याविषयी तो शिष्यांना सांगतोय की पवित्र आत्मा कसा येईल, तो कसा असेल, तो काय करणार आहे, हे तो थोडक्यात त्यांना सांगतो. आणि सांगत असताना या वचनात आपण वाचलं की प्रभू येशू त्यांना म्हणतोय की मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, मी तुम्हाला शिकवण दिली आहे. देवाची वचनं, देवाचं ज्ञान आणि प्रेमाचा संदेश मी तुम्हाला दिलेला आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. पण तरीसुद्धा ज्याला पिता माझ्या नावाने पाठवणार आहे, म्हणजे मी गेल्यानंतर दुसरा कुणीतरी येणार आहे स्वर्गातून, तो म्हणजे कैवारी पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल. आणि पुढे म्हणतोय की मी तुम्हाला जे काही सांगितलं, शिकवलं, त्या सर्वांची तो तुम्हास आठवण करून देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यानंतर लवकरच प्रभूचं क्रूसावर बलिदान झालं. तो क्रूसावर मरण पावला. तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून तो जिवंत झाला. जिवंत झालेला प्रभू, मरणावर विजय मिळवून जिवंत झालेला प्रभू 40 दिवस आपल्या शिष्यांना दर्शनं देत राहिला. आणि अनेक पुरावे देऊन त्याने त्यांना ही गोष्ट सिद्ध करून दाखवली की आता तो मेलेला नाही आहे, तो जिवंत आहे. आणि 40व्या दिवशी या सगळ्यांच्या डोळ्या देखत तो वर आकाशात चढून गेला. प्रभू स्वर्गात निघून गेला तेव्हा शिष्यांना वाटलं संपलं सगळं.
आम्ही आमच्या प्रभूसाठी सगळं काही सोडलं होतं, जगाला सोडलं होतं आणि आम्ही त्याच्या मागे चालत राहिलो होतो. पण आता प्रभू आमच्यापासून वेगळा झाला, स्वर्गात गेला. आता आम्ही एकटे राहिलो. पण प्रभूने त्यांना वचन दिलं होतं पवित्र आत्म्याविषयी, याची त्यांना आठवण होती. आणि म्हणून ते यरुशलेममध्ये एका घरात जमून रोज प्रार्थना करायचे. प्रभूने सांगितलं होतं, आकाशातून देव पिता तुम्हाला ही देणगी देणार आहे. ती देणगी येईपर्यंत या शहरातून बाहेर पडू नका, इथून बाहेर जाऊ नका. आणि म्हणून ते यरुशलेममध्ये थांबून राहिले, वाट बघत राहिले. आणि 50वा दिवस उजाडला. देवाचं वचन, देवाचा शब्द जो पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशूने त्यांना दिला होता, तो पूर्ण करण्याचा दिवस उजाडला. जेव्हा शिष्य एकत्र जमून यरुशलेममध्ये एका घरात प्रार्थना करत होते, तेव्हा मोठा वारा सुटला. ज्या घरात ते बसले होते ते घर त्या वाराने भरून गेलं. आणि बायबल म्हणतं त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरल्या आणि सगळे शिष्य त्या घडीला पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हापासून सुरुवात होऊन आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 2000 वर्षे होत आहेत. हा पवित्र आत्मा जगामध्ये आहे आणि तो काम करत आहे. परमेश्वर पित्याने, देवपित्याने त्याला या जगात पाठवलं आहे. कशासाठी? येशूवर विश्वास ठेवणारे लोक जगामध्ये एकटे राहू नयेत, अनाथ राहू नयेत, पोरके राहू नयेत, तर त्यांच्यावर लक्ष देणारा, त्यांना सांभाळणारा आणि त्यांना विश्वासात चालवणारा कुणीतरी असावा. म्हणून देवपित्याने हा पवित्र आत्मा जगात पाठवला आहे, जो गेली 2000 वर्षे विश्वास ठेवणाऱ्यांच्या म्हणजे देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हालेलुया, हालेलुया. घरातला एखादा कर्ता पुरुष मरण पावला की घरातल्या सगळ्यांना वाटतं आता अनाथ झालो, पोरके झालो. आता काही झालं तर विचारायचं कोणाला, कुणाकडे जायचं? आपले वडील होते तेव्हा आपण सगळ्या गोष्टी त्यांना जाऊन विचारायचो. ते आपल्याला जसं मार्गदर्शन करायचे तसे आपण करायचो. पण आता वडील निघून गेले, आता आपण काय करणार? शिष्यांची पण तीच गत झाली होती. त्यांना थोड्या वेळासाठी वाटलं आमचा प्रभू होता तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. संकट येवो, दुःख येवो, आजार येवो, पण प्रभू आमच्या बरोबर होता म्हणून आम्हाला भीती नव्हती. पण आता प्रभू निघून गेला, आता मी करणार काय? पण देवाने त्याच्या लोकांना पोरकं, अनाथ, एकटं, दुबळं, कमजोर असं या जगात ठेवलं नाही, तर त्याने पवित्र आत्मा पाठवला. आणि जी भूमिका येशू ख्रिस्त शिष्यांच्या जीवनामध्ये बजावत होता, तशीच भूमिका पवित्र आत्मा देवाच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बजावतो. फरक एवढाच की येशू ख्रिस्त मानवी रूपात त्यांच्याबरोबर होता आणि पवित्र आत्मा आता आपल्याबरोबर नाही आहे, तो आपल्यामध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने त्यांना सांगितलं होतं की आता तो तुमच्या बरोबर आहे आणि नंतर तो तुमच्यामध्ये राहणार. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो आणि तो नेमकं काय करतो? येशू म्हणाला, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं त्या सगळ्यांची तो तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा पहिली गोष्ट आपल्याला सगळं काही शिकवतो आणि दुसरी गोष्ट देवाच्या वचनांची, देवाच्या शब्दांची तो आपल्याला आठवण करून देतो. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात ही पवित्र आत्म्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. हे पवित्र आत्म्याचं काम फार महत्त्वाचं आहे. आम्हाला कुणीतरी शिकवण्याची गरज आहे, कुणीतरी शिकवण्याची गरज आहे. जेव्हा काही लोक नव्याने येशूकडे येतात आणि सुवार्ता ऐकून येशूवर विश्वास ठेवतात, त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आम्हाला कुणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे. ते बरोबर आहे, तुम्हाला कुणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे. पण एक सत्य समजून घ्या, देवाने येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा दिला आहे आणि पवित्र आत्म्याचं कामच हे आहे की तो विश्वासणाऱ्याला सगळं काही शिकवतो.
तो आपल्या आध्यात्मिक जीवनातल्या एक एक गोष्टी आपल्याला शिकवतो. आणि दुसरं महत्त्वाचं काम तो करतो म्हणजे देवाच्या वचनांची तो आपल्याला आठवण करून देतो. कारण ते जर झालं नाही तर आपण परत एकदा शुष्क आणि सुकलेल्या झऱ्यासारखे होऊन जाऊ. हालेलुया. तुम्ही जेव्हा इकडे प्रवचन ऐकता तेव्हा ऐकताना तुमच्या आत्म्याला हुरूप येतो, बरं वाटते, आनंद मिळतो. इकडून तुम्ही गेल्यानंतर पुढच्या रविवारी येईपर्यंत कोणीतरी तुमच्या आत्म्याला हुरूप देणारं पाहिजे. कारण तुम्ही आता जे ऐकलं ते तुम्ही बाहेर गेल्यानंतर विसरून जाणार. तुम्हाला जर रात्री 8 वाजता कोणी विचारलं, आज आशिष प्रार्थना घरात कोणत्या विषयावर प्रवचन झालं सांगा, तुम्ही थोडा वेळ डोकं खाजवत राहाल, आज कोणतं वचन झालं होतं बरं. आणि मग खूप मेहनत करून जर आठवण झाली आणि मग पुढचा प्रश्न विचारला, प्रवचनात काय सांगितलं, काय सांगितलं. यूट्यूबवरती लाईव्ह आहे, जरा उघडून बघूया काय सांगितलं प्रवचनात. आणि मग तुम्ही म्हणणार, आम्ही प्रवचन ऐकतो आणि सगळं विसरून जातो. आम्ही प्रवचन ऐकतो आणि सगळं विसरून जातो. साक्षी पण मोठ्या मोठ्या साक्षी आम्ही ऐकतो आणि सगळं विसरून जातो. पण खरं असं आहे की तुम्ही जर ते मन लावून ऐकत आहात तर ते तुम्ही विसरून जात नाही आहात. तुमच्या आत्म्यामध्ये त्याचा स्टॉक तयार होतो, साठा तयार होतो. आणि जेव्हा त्याची गरज पडते तेव्हा बरोबर पवित्र आत्मा तुम्हाला त्या शब्दांची आठवण करून देतो. हालेलुया, हालेलुया. आज लगेच घरी गेल्यावर तुम्हाला काही आठवणार नाही, उद्या पण आठवणार नाही, पण जेव्हा त्या शब्दांची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्हाला ते शब्द आठवणार. हा आठवण करून देणारा कोण आहे? आपल्यामध्ये बसलेला देवाचा आत्मा, कैवारी आत्मा. तो कैवारी आहे म्हणजे आपली बाजू घेणारा आहे, म्हणजे आपल्याला मदत करणारा आहे. तो रोज आपल्याला मदत करतो. कशासाठी मदत करतो माहीत आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, आपण पडू नये. पडणं म्हणजे काय? पापामध्ये पडू नये, मोहाला बळी पडू नये, चुकीची कामं करू नयेत. आपण पडू नये म्हणून तो आपल्याला सावरतो, मदत करतो. दुसरी गोष्ट, तो आपल्या आत्म्याला जेव्हा दुर्बळता येते तेव्हा आतून मजबूत करतो. जेव्हा आपण खूप हताश होतो, खूप निराश होतो आणि थोडा वेळ असं वाटते की कशात मन लागत नाही आहे, माहीत नाही पुढे काय होणार आहे, पण थोड्याच वेळानंतर पवित्र आत्मा आपला ताबा घेतो आणि आपल्या अंतकरणात आपल्याशी असे काही शब्द बोलतो की जो आपल्या आत्म्यातला हुरूप निघून गेलेला आहे तो परत एकदा येतो आणि पुन्हा एकदा आपल्याला बरं वाटायला लागतं. हे काय आहे? आतमध्ये बसलेला पवित्र आत्मा आतून कार्य करतो. तो आपल्याला पडू देत नाही, त्याचप्रमाणे कमजोर होऊ देत नाही, दुबळं होऊ देत नाही. आपण अज्ञानाने काही करायला गेलो की तो आपल्याशी बोलतो, आपल्याला शिकवतो. किती वेळेला असं होते की बायबल वाचलं, तुम्ही आज सकाळी बायबल वाचून घरातून निघाला असाल आणि मग तुम्हाला कोणी विचारलं आज काय वाचलं, तर काय वाचलं बोलल्यानंतर काही आठवणार नाही. किती लोक म्हणतात बायबल वाचून झालं की 5 मिनिटात आम्ही विसरतो, 5 मिनटं पण आमच्या लक्षात राहत नाही. घाबरू नका, वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा. तुम्ही शाळेमध्ये इतिहास भूगोल काय शिकलात ते विसरून गेलात आणि आता कोणी मदतनीस नाही आहे की तो तुम्हाला आठवण करून देईल. शाळेत रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र जे काही शिकलात ते विसरून गेलात. कारण आता शाळा सोडून 10 वर्षे झाली, 25 वर्षे झाली, सगळं विसरून गेलो आणि आता त्याची आठवण करून देणारा कोणी नाही आहे. पण आध्यात्मिक जीवनात आमचं तसं नाही आहे. आम्ही जे काही वाचलं, आम्ही देवाचे शब्द जे काही ऐकले, आम्ही देवाची कामं जी काही पाहिली, जी आमच्या आत्म्यामध्ये भरलेली आहेत, ती आम्हाला आठवण करून देणारा मदतनीस, सहाय्यक, कैवारी आमच्या आतमध्ये बसलेला आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो आम्हाला या सगळ्या गोष्टीची आठवण करून देतो. कुणी म्हणतं माझी अमुक वस्तू हरवली होती,
मी घाबरून गेलो आणि मला आठवण झाली, मी अशी साक्ष ऐकली होती की कुणाची वस्तू हरवली होती आणि त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने अगदी चमत्काराने त्यांना ती वस्तू मिळवून दिली. मला आठवण झाली, तेव्हा मग मी विश्वासाने प्रार्थना केली आणि मग मी प्रार्थना केली. त्यानंतर देवाने माझ्यासाठी पण तेच अद्भुत काम केलं आणि माझी पण हरवलेली वस्तू मला सापडली. हालेलुया, हालेलुया. पहिली गोष्ट, आठवण केली कुणी? एवढ्या साक्षीमधून ती साक्ष का आठवली आणि त्याच वेळेला का आठवली? जेव्हा तुम्हाला त्या साक्षीची गरज होती, कारण त्या साक्षीमुळे ती साक्ष आठवल्यानंतर तुमचा विश्वास वाढणार आणि विश्वास वाढला की तुम्ही त्या विश्वासाने मागणार आणि तुम्ही त्या विश्वासाने मागितलं की देव तुमचं ऐकणार. हालेलुया, हालेलुया. असे खूप लोकांच्या बाबतीत चमत्कार घडलेले आहेत की त्यांना एखाद्या साक्षीची आठवण येते, नेमकी तशाच प्रकारच्या साक्षींची आठवण येते आणि मग त्या साक्षीची आठवण आल्यामुळे विश्वास वाढतो, विश्वासाने प्रार्थना करतात आणि मग त्यांच्याही जीवनात तेच अद्भुत कार्य घडतं. येशू म्हणाला, पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देईल. देवाच्या वचनाची, देवाच्या शब्दांची, देवाच्या कामांची पवित्र आत्मा मला आठवण करून देतो. म्हणून तो आपला सहाय्यक आहे, आपला कैवारी आहे. आपण एखादं पाप करायला गेलो तरी पण पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये बोलतो. एखादी चुकीची गोष्ट करायला गेलो तरी पवित्र आत्मा आपल्याला देवाची वचनाची आठवण करून देतो. आठवण, किती लोक म्हणतात मला आठवण झाली, मला आठवण झाली, मला देवाचं हे वचन आठवलं, त्या वचनानुसार मी देवाकडे मागितलं आणि मग देवाने मला दिलं. काहींना त्यावेळेला साक्षी आठवतात, काहींना वचनांची आठवण होते. हे सगळं कोण करतं? करणारा पवित्र आत्मा आहे, ज्याच्याविषयी येशूने म्हटलं आहे की तो तुम्हाला आठवण करून देईल. आणि म्हणून लक्षात ठेवा, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा. तुमच्या जीवनात जर मोबाईल फार महत्त्वाचा झाला असेल तर त्याला आजच बाजूला करा. कारण असं आहे, मोबाईल जर अतिशय महत्त्वाचा झाला तर मोबाईलमध्ये बघता बघता पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतोय ते तुम्हाला ऐकायला येणार नाही. पवित्र आत्म्याचा आवाज हृदयामध्ये येतो, तो ऐकण्यासाठी आत्म्याचे कान उघडे लागतात. हे कान जगाच्या गोष्टी ऐकतात, आत्म्याचे कान पवित्र आत्म्याचा आवाज ऐकतात. येशू म्हणाला, ज्याला कान आहेत तो ऐको. मग समोर बसलेल्या लोकांना कान नव्हते का? होते. पण येशू या कानाविषयी बोलत नाही आहे, आत्म्याच्या कानाविषयी. ज्याच्या आत्म्याचे कान उघडलेले आहेत त्याला माझे शब्द ऐकायला येतील. ज्याच्या आत्म्याचे कान बंद आहेत आणि देहाचे फक्त उघडे आहेत, त्याला काय ऐकायला येतं? माझी निंदा कोण करतं आहे? त्याला काय ऐकायला येतं? माझी चेष्टा कुणी करत आहे? त्याला काय ऐकायला येतं? कुणी मला तुच्छ लेखलं का? कुणी माझं काही वाईट केलं का? त्याला ह्या गोष्टी ऐकायला येतात. आणि ज्याच्या आत्म्याचे कान उघडे आहेत आणि अगदी चांगले खणखणीत उघडलेले आहेत, तो मात्र अस्वस्थ होत नाही. तो म्हणतो, जगाने माझी कितीही निंदा करो, कितीही तिरस्कार करो, मला विजय देणारा देव माझ्याबरोबर आहे. आणि जर मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे तर माझ्यावर लज्जित होण्याची आणि फजित होण्याची वेळ येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या वचनांची, शब्दांची आपल्याला आठवण होणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही असं ठरवून कधीच करू शकत नाही की आज मी जे काही ऐकलेलं आहे हे मी लक्षात ठेवणार, हे मी लक्षात ठेवणार. शाळेमध्ये मुलं प्रश्नांची उत्तरं जशी पाठ करतात ना, तशी तुम्ही देवाची वचनं किंवा देवाचे शब्द पाठ करून जास्त उपयोग होत नाही. तुम्ही आणि मी, आपण सगळ्यांनी शाळेमध्ये असताना खूप सारी उत्तरं पाठ केली होती. आता काही आठवतं का सांगा? गेलं सगळं, सगळं हवेमध्ये विरून गेलं. आता काहीही आठवणार नाही. तुम्ही देवाच्या शब्दांच्या बाबतीत ठरवलं, मी आजचं प्रवचन लक्षात ठेवणार, मी आज जे बायबलमध्ये वाचलं लक्षात ठेवणार, मी आज कॅलेंडरमध्ये वचन कोणतं वाचलं लक्षात ठेवणार. नाही होत, तसं होत नाही. पण होत नाही याचा अर्थ असा नाही आहे आपण सोडून द्यावं. वाचत राहा,
ऐकत राहा, देवाची कामं बघत राहा. या सगळ्याचा तुमच्या आत्म्यामध्ये साठा होऊ द्या. बायबल म्हणतं ख्रिस्ताची वचनं तुमच्यामध्ये भरपूर राहोत. भरपूर देवाच्या शब्दाचा आत्म्यामध्ये साठा होऊ द्या. मोठा स्टॉक करून ठेवा. जेव्हा गरज पडणार तेव्हा एक मदतनीस तुमच्यामध्ये आहे जो तुम्हाला आठवण करून देईल. तो तुम्हाला आठवण करून देईल. आणि तो मदतनीस एवढा भारी आहे की आपल्या मोबाईलमध्ये पण सर्च असतं, कॉम्प्युटरमध्ये पण सर्च असतं. त्याच्यापेक्षा तो क्विक काम करतो, एकदम जलद गतीने. मनात विचार पण येत नाहीत, एवढ्या जलद गतीने तो काम करतो. एका क्षणात आपल्याला आठवण करून देतो. आणि जेव्हा तो आठवण करून देतो तेव्हा आपण संपूर्णपणे रिलॅक्स होतो. काम झालं, देव आहे माझ्याबरोबर, तो मला नाही सोडणार, तो मला नाही टाकणार. हालेलुया. प्रभू येशू जेव्हा त्याच्या शिष्यांना शिकवत होता आणि सांगत होता तेव्हा त्यांना त्यातल्या कितीतरी गोष्टी समजल्या नाहीत. कितीतरी गोष्टी तो फक्त शिकवत गेला, सांगत गेला. पण बायबल म्हणतं की अनेक वेळेला ते गोंधळात पडले आणि त्यांना कळायचंच नाही की प्रभू काय म्हणतोय, ह्याला नक्की काय सांगायचं आहे. मी आता थोडा वेळ आहे आणि थोड्या वेळाने तुम्हाला दिसणार नाही, पुन्हा थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसेन. शिष्य म्हणतात हा बोलतोय तरी काय नक्की. आता तुम्ही मला बघताय, नंतर थोडा वेळ मी तुम्हाला दिसणार नाही, पुन्हा थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार. म्हणजे काय, हा तर 3.5 वर्ष आमच्या बरोबर आहे. आम्ही त्याच्याबरोबर जेवतो, त्याच्याबरोबर झोपतो, त्याच्याबरोबर फिरतो. हा काय गायब होणार, अदृश्य होणार. प्रभूने त्याच्या बलिदानाविषयी सांगितलं होतं, तेही त्यांना कळलं नव्हतं. म्हणून त्याने ही पण गोष्ट समजली नाही की मी आता थोडा वेळ आहे, नंतर काही वेळ तुम्हाला दिसणार नाही, नंतर मी पुन्हा तुम्हाला दिसेन. प्रभूच्या शब्दाने ते गोंधळात पडत होते, सगळं समजत नव्हतं. पण जेव्हा जेव्हा त्या गोष्टींचा क्रम घडायला सुरुवात झाली आणि त्या गोष्टी क्रमाक्रमाने घडत गेल्या तेव्हा बायबल म्हणतं त्यांना आठवण व्हायला लागली. प्रभू आम्हाला असं सांगत होता, प्रभूने हे सांगितलं होतं, हे सांगितलं होतं, हे त्याने सांगितल्याप्रमाणे झालं, हे त्याने सांगितल्याप्रमाणे घडलं. कोणी आठवण करून दिली. जेव्हा प्रभूने सांगितलं तेव्हा त्यांना काही समजलं नाही. पण जेव्हा त्या गोष्टी घडायला लागल्या तेव्हा मात्र त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. हा उलगडा करून देणारा आणि महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींची आठवण करून देणारा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून त्याला कैवारी म्हणजे सहाय्यक म्हणजेच मदत करणारा आत्मा असं म्हटलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवून एक विश्वासाचं जीवन जगत आहात आणि स्वर्गाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू आहे, तर लक्षात ठेवा आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तो म्हणजे पवित्र आत्मा. हे मी तुम्हाला अशासाठी सांगते की आपल्या जीवनात खूप सारे लोक महत्त्वाचे असतात आणि आपण म्हणतो याच्याशिवाय माझं भागणार नाही, त्याच्याशिवाय माझं भागणार नाही. आपण अनेक माणसांना आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान देतो. काही करायचं असलं की त्याला पहिलं विचारणार, तिला पहिलं विचारणार. म्हणजे त्यांनी आमच्या जीवनामध्ये एक प्रकारे देवाची जागा घेतलेली असते आणि आम्ही सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असतो. पण जर तुम्ही देवाची मुलं बनला आहात आणि स्वर्गाच्या रस्त्यावरून चालत आहात तर लक्षात ठेवा इथे आमचा खरा मदतनीस, खरा सहाय्यक, आम्हाला खरी मदत करणारा माणूस नाही आहे, फक्त आणि फक्त पवित्र आत्मा आहे. हा खरा मदतनीस आहे. तुम्ही म्हणाल काही झालं की मी अमुकाला फोन करतो, मी तमुकाला फोन करतो. आणि काही लोकांना एक सवय असते, म्हणजे काही झालं केंद्रात फोन करतात, आपली समस्या सांगतात. ही चुकीची गोष्ट आहे, चुकीची सवय आहे असं मी तुम्हाला सांगणार नाही. पण एक लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला तुम्हाला आवाज ऐकला पाहिजे तुमच्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचा. तो मदतनीस आहे आणि तो केवढ्या जवळ आहे. तो आपल्या सोबत नाही आहे, आपल्या डाव्या बाजूला नाही आहे, उजव्या बाजूला नाही आहे, पुढे नाही आहे, मागे नाही आहे. बायबल म्हणतो
तुमच्या मध्ये आहे. इकडे आपल्या आतमध्ये बसलेला आहे. आणि तो जर आतमध्ये बसलेला आहे तर तो केवढ्या जवळ आहे. संकट आलं की आपल्याला अमुकाची आठवण होते, त्याला फोन करून विचारावं. काही आजार आला, अमुकाला फोन करून विचारावं. आमच्या जीवनात किती लोकांना आम्ही पहिलं स्थान देतो आणि हे विसरून जातो की देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. या पवित्र आत्म्याचं आम्ही ऐकलं पाहिजे. योहानाने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की जेव्हा त्याचा अभिषेक तुमच्यावर राहतो तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही आहे. जेव्हा त्याचा अभिषेक म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यावर राहतो तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही आहे. कारण पवित्र आत्मा स्वतः तुमचा शिक्षक आहे, तो मार्गदर्शक आहे, तो शिकवतो. येशू म्हणाला तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. सर्व काही. सर्व काही म्हणजे काय सांगा? सर्व काही म्हणजे फक्त बायबलचीच वचनं नाही. पवित्र आत्मा आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतो. मग त्या आध्यात्मिक असोत की भौतिक असोत, दैहिक गोष्टी असोत, या गोष्टीत पण पवित्र आत्माच आपल्याला खऱ्या रीतीने मार्गदर्शन करतो. हालेलुया, 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 हालेलुया. अमुकाच्या घरी जावं की जाऊ नये हे पण पवित्र आत्म्याला विचारा. अमुकाने मला भेटायला बोलावलं आहे, त्याला भेटायला जाऊ की जाऊ नये हे पण पवित्र आत्म्याला विचारा. तुम्ही म्हणाल की पवित्र आत्म्याला मी बायबलच्या वचनाचा अर्थ विचारतो कारण तो आध्यात्मिक आत्मा आहे तर आध्यात्मिक गोष्टी सांगेल. असं नाही आहे. तो आम्हाला सर्व काही शिकवतो. आणि तो देवाने आम्हाला ह्यासाठीच दिला आहे की आम्ही पडू नये, अडखळू नये, आपटू नये, जखमी होऊ नये, आम्ही सैतानाच्या हातात जाऊ नये आणि स्वतःचं नुकसान करू नये. आम्ही या जगात अनाथ नाही, पोरके नाही. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. आम्हाला त्याचं ऐकण्याची सवय केली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून निरंतर प्रार्थना करत राहा, बायबल वाचत राहा आणि पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घ्यायला शिका. पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घ्यायला शिका. अमुकाला विचारावं, तमुकाला विचारावं आणि 1000 जणांचे सल्ले घेण्यापेक्षा देवाने तुमच्यामध्ये जो खरा शिक्षक ठेवलेला आहे पवित्र आत्मा, त्याचा सल्ला घ्या. कारण तो आमचा खरा शिक्षक आहे, खरा मार्गदर्शक आहे, खरा सहाय्यक आहे. जे लोक पवित्र आत्म्याची मदत घेऊन चालतात तेच अखेरपर्यंत टिकून राहतील. आणि जे दुसऱ्यांच्या मदतीने विश्वासामध्ये टिकून राहायचा प्रयत्न करतात ते मात्र पडतात आणि अखेरपर्यंत टिकून राहू शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया. जर माणसांच्या मदतीने आपण शेवटपर्यंत टिकून राहू शकणार होतो तर देवाने पवित्र आत्मा दिला नसता. पवित्र आत्मा सगळ्यात पहिला प्रभूच्या शिष्यांना मिळाला पेंटेकॉसच्या दिवशी. याआधीही प्रभूने त्यांना पवित्र आत्मा दिला होता आणि पेंटेकॉसच्या दिवशी त्यांच्यावरती मोठा वर्षाव झाला. जेव्हा ते पवित्र आत्म्याने अगदीच परिपूर्ण झाले, हा पहिला मोठा वर्षाव त्यांच्यावर झाला. आणि तेव्हापासून आजपर्यंत जेवढे लोक येशूवर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना पवित्र आत्मा मिळतो. आपण बायबलमध्ये एक घटना वाचतो जेव्हा प्रभूचा शिष्य पेत्र परराष्ट्रीय लोकांसमोर सुवार्ता सांगत होता. ते होते परराष्ट्रीय म्हणजे यहुदी नव्हते, इस्रायली नव्हते. आणि अशा लोकांसमोर पहिल्यांदाच पेत्र उभा राहून त्यांना देवाची वचनं सांगत होता, सुवार्ता सांगत होता. आणि जेव्हा तो या परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगत होता तेव्हा बायबल म्हणतं ऐकणाऱ्यांवर देवाने पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. ते सगळे पवित्र आत्म्याने भरून गेले. आणि जेव्हा ही बातमी यरुशलेममध्ये पोहोचली की पेत्राने परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगितली आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा ते रागावले, चिडले. कारण त्यांचा असा समज होता की येशू फक्त आमचा आहे, ही मुक्ती आणि तारणाची सुवार्ता फक्त आमची आहे, येशूचं बलिदान फक्त आमच्यासाठी आहे आणि हा पवित्र आत्मा पण फक्त आमच्यासाठी आहे, इस्रायली यहुदी लोकांसाठी. म्हणून ते पेत्रावर रागावले होते. पण पेत्राने त्यांना स्पष्ट करून सांगितलं की नेमकं काय घडलं. एका परराष्ट्रीय माणसाला देवदूताने दर्शन देऊन सांगितलं की पेत्राला जाऊन बोलावून आण. आणि म्हणून त्याने माझ्याकडे बोलावणं पाठवलं. मी तिकडे गेलो. ते परराष्ट्रीय लोक देवासाठी उत्सुक होते आणि मी त्यांना सुवार्ता सांगितली. आणि मी बोलत असताना
देवाने त्यांच्यावर पवित्र आत्मा पाठवला. कुणी पाठवला? देवाने पाठवला. पेत्र म्हणतो, मी काय करू? देवाला अडवणारा मी कोण? मी जेव्हा त्यांना येशूची सुवार्ता सांगत होतो तेव्हा देवानेच त्यांना पवित्र आत्मा दिला. हालेलुया, हालेलुया. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की एकदा आपण येशूवर विश्वास ठेवला की आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या अधीन झालं पाहिजे. ही देवाची योजना आहे, ही देवाची इच्छा आहे. एकदा आपण प्रभूला स्वीकारलं की आता आपलं जीवन माणसांच्या अधीन नसावं तर पवित्र आत्म्याच्या अधीन असावं. तुमच्या जीवनात असे कोण लोक आहेत ज्यांनी तुमच्या जीवनात देवाची जागा घेऊन ठेवलेली आहे ते शोधून काढा आणि त्याच्यातून बाहेर या. त्या बंधनातून मुक्त व्हा. आता यापुढे आपण माणसांच्या अधीन नाही, आपण देवाच्या अधीन आहोत, पवित्र आत्म्याच्या अधीन आहोत. आणि म्हणून ज्या लोकांनी तुमच्या जीवनात अशी महत्त्वाची जागा घेतलेली आहे की तुम्हाला त्यांना विचारल्याशिवाय करमत नाही, त्यांना सांगितल्याशिवाय करमत नाही आणि त्यांनी सांगितलं तरच करणार, त्यांनी नाही सांगितलं तुमचं एक पान पण हलत नाही आहे, अशी जर तुमची अवस्था असेल तर सावध व्हा, जागे व्हा. नाहीतर विश्वासातला प्रवास तुम्हाला जास्त काळ करता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कालच इथे प्रार्थनेला येणाऱ्या एका बहिणीने सांगितलं, पुष्कळ वर्षांपासून ती प्रार्थनेला येते आणि ती म्हणते की मला ज्या बाईने प्रार्थनेसाठी आणलं ती मला सांगायला लागली, जेव्हा मी इकडे प्रार्थनेला यायची तेव्हा मी इकडे देवाच्या मंदिरात दान द्यायची, तेव्हा तिने मला सांगितलं की तू ही चुकीची गोष्ट करतेस. ज्यांनी तुला येशूकडे आणलं तिकडे त्यांना तू दान द्यायला पाहिजे, देवाच्या मंदिरात द्यायचं नाही. ज्यांनी तुला आणलं त्यांना दान द्यायचं. आणि ती म्हणते, मी प्रभूमध्ये नवीन होते, मला काही माहिती नव्हतं, मला भीती वाटली आणि तेव्हापासून मी माझं सगळं दान तिला द्यायला सुरुवात केली. आणि माहिती नाही ती पुढे काय करत होती, पण इतकी वर्षे मी तिला दान देत होते आणि नंतर मला कळलं की हे मी चुकीचं करते. आणि मग मी काय केलं, मग आता मी देवाच्या मंदिरात दान देते. असं असतं जेव्हा आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेत नाही आणि एखाद्या माणसावर अवलंबून राहतो. खूप वेळेला असं होते की एखाद्या माणसाने तुम्हाला प्रभूकडे आणलं, त्याने तुम्हाला प्रभूकडे आणलं आणि तो आता घरी बसला आहे, तुम्ही प्रभूकडे येत राहिलात. तुम्हाला असं वाटतं कामा नये की त्याने मला प्रभूकडे आणलं, त्याच्यामुळे मला येशूची ओळख झाली आणि म्हणून मी सगळ्या गोष्टी त्यालाच विचारून केल्या पाहिजेत, कारण त्याने मला ख्रिस्त दिला ना, त्याने मला ख्रिस्ताकडे आणलं. ज्या माणसाने तुम्हाला ख्रिस्ताकडे आणलं त्याला देव त्याचं प्रतिफळ देईल. पण आता तो विश्वासातून दूर आहे, दुबळा झाला आहे, घरी बसला आहे, तुम्ही मात्र विश्वासामध्ये वाढत आहात. तर जर तुमच्या मनाचा असा समज होत असेल की मला त्यालाच विचारत राहिलं पाहिजे कारण त्याने मला इकडे प्रार्थनेला आणलं, याचा अर्थ असा आहे अजूनही तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकायला शिकला नाही आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ब्रदर म्हणायचे, तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा आम्ही काय करतो, तुमच्या जीवनाची पिन जी खाली पडलेली आहे ती उचलतो आणि प्लगमध्ये लावतो. म्हणजे काय, म्हणजे तुमचा आम्ही देवाशी संबंध जोडून देतो. आता आम्ही महत्त्वाचे नाहीत, आता तुमचा संबंध देवाशी असला पाहिजे, तुम्हाला देवाकडून शिकता आलं पाहिजे, देवाकडून मार्गदर्शन घेता आलं पाहिजे. आमचं काम काय होतं, तुम्ही अंधारात होतात म्हणजे देवापासून नातं तुटलं होतं, ती तुमची पिन आम्ही देवाच्या प्लगमध्ये घातली म्हणजे तुम्हाला आम्ही देवाशी जोडून दिलं, देवाशी नातं जोडून दिलं. आत्ता देवाशी बोला, देवाकडून मार्गदर्शन घ्या, देवाकडून शिका. तुमच्या जीवनात कोणताही माणूस महत्त्वाचा असता कामा नये, कोणत्याही माणसाला पहिलं स्थान असता कामा नये. सगळ्यात पहिलं स्थान देवाला आणि तेही अधिक स्पष्ट म्हणजे पवित्र आत्म्याला असलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माणसांच्या अधीन होऊन किती लोक स्वतःचं नुकसान करतात आणि त्यांना समजत नाही की देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे, तो आपला खरा शिक्षक आहे. माणूस आपल्याला डोळ्याने दिसतो, पवित्र आत्मा दिसत नाही.
पण तुमच्या जर अंतकरणाचे कान उघडे असले तर तुम्हाला रोज आणि क्षणाक्षणाला पवित्र आत्म्याचा आवाज ऐकायला येईल. रोज क्षणाक्षणाला पवित्र आत्म्याचा आवाज ऐकायला येईल जर आत्म्याचे कान उघडे असतील तर. आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे आणि तो तुम्हाला देवाच्या शब्दांची आठवण करून देत आहे तर खात्रीने तुम्ही हा विश्वासातला प्रवास यशस्वीपणे पार कराल. पुढे पुढे जात राहाल. अडथळे येतील, संकटे येतील. हा स्वर्गाचा रस्ता अडथळे, संकट, काटेकुटे यांनी भरलेला आहे. म्हणून तर देवाने आपल्याला एवढा मोठा सहाय्यक दिला आहे, पवित्र आत्मा. तुम्ही जर त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत असाल तर कितीही अडथळे आले, कितीही संकट आली तरी पण तुम्ही पडणार नाही, सपशेल पडणार नाहीत. जरी पडायला गेलात तरी पवित्र आत्मा तुम्हाला धरेल, पुन्हा स्थिर उभं करेल आणि पुन्हा पुन्हा आपण देवाच्या राज्यात प्रवास सुरू ठेवू आणि एक दिवस त्या ध्येयापर्यंत पोहोचू. स्वर्गात जाणं, अनंत जीवनात प्रवेश करणं. पण तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तो तुम्हास आठवण करून देईल. आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या अधीन करा आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालत राहा. तुम्ही यशस्वीपणे पुढे जात राहाल आणि एक दिवस आपण देवाच्या गौरवात म्हणजे स्वर्गात पोहोचू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.